3 षटकांचा सामना असणार आहे. 18 चेंडूंचा खेळ. 18 चेंडूमध्ये किती धावा धाफाक्यावर बनवल्या जातील परवा दिवशीच्या दिवसामध्ये प्रभावित करणारा तो खेळ आपण पाहिला होता. येस पंच. आणि आता पंच म्हणून चेतन सर गेल्यात कारण डान्सिंग अंपायर आहेत बाबा. फायनलची मॅच आहे. लोकांची मागणी होती की डान्सर अंपायर मैदानाच्या मध्ये जायला हवे. मग डान्सर अंपायर पण गेल्यात. मजा येणार. महेश पाटील आजच्या संपूर्ण दिवसामध्ये गोलंदाजीची जी धुरा सांभाळलाय ना, म्हणजे तो मागच्या मॅच मध्ये तिथे 2 विकेट घेतले होते. पाठीमागचा मॅच झाला तिथेही विकेट घेतला. कमी रन देणारा गोलंदाज म्हणून महेश पाटील यांची एक वेगळी ओळख आहे. महेश पाटील वर्सेस मयूर. पहिला बॉल सन्मानजनक स्थितीमध्ये खेळला. बॉलला खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी राजू भोईर. जोपर्यंत फिल्डिंग करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. एकतर वैतरणा विभागातील जो बचा संघ आहे तो पाहतायत, दुसऱ्या बाजूने चंदन सर. पण मागचा मॅच वैतरणा अ गटातील संघानं जी फाईट दिली ना, टफ फाईट, नारायणची इनिंग होती. इनिंग खूप महत्त्वाची आणि मजा आली. मृदुल या नक्कीच अतिशय चांगला खेळ तो राहिला. परंतु मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा 1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 2 धावा धाफाक्यावर येत असताना पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेला उंच आहे, हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय एका हातात 1 हँडेड जिंकल्याचे. ये तो मेरे बाये नाही लेकिन दायत का खेळता. पहा पुन्हा एकदा काय घडलंय. हो एका हातामध्ये आता भरपूर जर शिरगावते काय सांगतात की दीपकनं हाताला फेविकॉल लावलाय की काय, त्या प्रकारे त्यानं कॅच घेतलाय. रनिंग कॅच. पुढचा बॉल. महेश पुन्हा तयार. आणखीन एक चांगला बॉल. आणि मृदुलजी या गोलंदाजीची एक ओळख सांगतो तुम्हाला, कारण भरपूर वेळा समालोचन करताना या परिसरामध्ये किंवा या वैतरणाच्या किंवा या संपूर्ण भागामध्ये हा खेळाडू असा खेळाडू आहे ना की जो गोलंदाजीवरती बऱ्याच वेळा ओपनच्या माध्यमातूनही खेळताना पाहिला आहे. आणि आपला प्रतिभावशील खेळ, पहिला षटक तुम्हाला कसं कमी रनचा देता येईल ना, ती महेश पाटील यांची नेहमी भूमिका असते. नक्कीच आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये तो प्रभावित करणारा मारा पॉवर प्ले स्पेशलिस्ट आपण पाहतोय आणि तो महेशकडे पाहिलं जात आहे. त्या आशाभूत नजरानं संपूर्णतः ते डगआउट, संपूर्णतः ग्रामस्थ आज घरच्या मैदानामध्ये शिरगावचा तो संघ आतापर्यंत प्रभावित करणारा खेळ आपण पाहिला. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. 4 धावा धाफाक्यावर. बरोबर 4 बॉलचा खेळ संपला. धावा झाला 4. नजरा प्रत्येकांच्या या मॅचवरती आहेत. तलावपाडाकडे देखील ती स्ट्रेंथ आहे चांगला खेळ करण्याची. टॉस जिंकल्यावरती लगेच सांगितलं की बाबा मी बॅटिंग करू, आणि बॅटिंग करण्याचा निर्णय काय इथे पुन्हा एकदा तो त्यांच्या बाजूने लागेल का अंतिम सत्रामध्ये, तेही पाहण्यासारखे आहेत. शॉर्ट बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय, घेतलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. होता प्रदीप आणि प्रदीपने घेतलाय झेल. आउट. एकदा टाळ्यांचा गजर पंचांसाठी होऊ द्या. तो आवडतं की नाही. ही कला सोपी नाही आहे. इतक्या मैदानावरती इतक्या लोकांसमोर पेश करणं साधं सोपं काम नाही आहे, आणि ते चेतन सर करतायत. 4 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आला. सुजल भुजिंग या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे हा. तो मैदानाच्या मध्ये आलाय. शेवटचा बॉल महेशचा पुन्हा एकदा. कोलफटप्प्याचा बॉल टाकलाय, त्याला जडमधून खोदून काढण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक वेगानं. विकास पुढे आला. बॉलवरती फिल्डिंग चांगली केलंय. एका जावेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धाफलकावरती आहेत 5. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या जावळ डीजे कडे ऐकूयात धनेश दादा यांचं संगीत. झुका नहीं अपना बयान झुकना त्याच्या रक्तात नाही. झुका नहीं अपना
पहिल्या मॅच मध्ये महेशनं 3 धावा दिला होता, तिथे 2 विकेट मिळवले होते. दुसऱ्या मॅच मध्ये 4 धावा देत 1 विकेट मिळवला होता. या मॅच मध्ये 5 धावा देत 2 विकेट मिळवलेले आहेत. 3-4-5 चा पाडा पुढे चाललाय. महेशची जशी सरासरी पहिल्या मैदानाच्या मध्ये पुढे येतात हा महेशचा इतिहास आहे. म्हणून मृदुलजी म्हटलं की हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये कमी रन कशा देता येतील ना त्याच्यासाठी प्रयत्न करणारा हा खेळाडू आहे. दुसऱ्या षटकासाठी विकास झकास यांना घेऊन आलेले आहेत. थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल धाव धाफकामध्ये फाईन लेग रिजन मध्ये गेलेला तो चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 6 धावा ह्या धाफकावर आहेत. डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब 40 प्लसचे खेळाडू प्रवीणजी भोईर या सर्वांचं आगमन होतं. त्या सर्वांचं स्वागत आहे. चालू असलेली फायनलची महामुकाबला मॅच सुरू आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल पाठीमागच्या दिशेने निघून जातो. क्षेत्ररक्षक येतात वेगाने त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत अजय पाटील. जोपर्यंत बॉल फील्ड करतील एक सिंगल कंप्लीट धावा धाव फलकावरती 7. थोडी बॅटिंग मध्ये मृदुल ती बॅटिंग होणं गरजेचं आहे, रन येणं गरजेचं आहे. बिटवीन द गॅप मध्ये ते शॉर्ट सिलेक्शन चौकार षटकार मारणंही गरजेचं आहे. नाही गरजेचं आहे आणि ती क्षमता खऱ्या अर्थानं सुजलमध्ये आहे. सुजलनं पहिल्या दिवसामध्ये त्या प्रकारचा खेळ आपण पाहिला होता. 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे, परंतु आता एक्सलेट करणं गरजेचं असणार आहे. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत संत गतीने ती सुरुवात आहे. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 8 धावा धाफकावर. अजून देखील येणाऱ्या 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पहिल्या 9 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा त्या धाफकावर आहेत. प्रत्येकमध्ये त्या प्रकारची ती क्षमता आहे. दुसरीकडे सुजल आहे, परंतु विकास आतापर्यंत ॲक्युरेसी मैदानामध्ये सुपर लाईन लेन टप्पा पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्ची पडतोय. यावेळेला पॉवर हिट करण्याचा प्रयत्न होता ज्या ठिकाणं घनश्याम भोईर टिपलाय जे संपलाय खेळ. आता सुजलला नव्हे तर प्रतीकला मैदान सोडावं लागतंय. ऍक्शन रिप्ले पाहण्याचा प्रयत्न करूयात. मागच्या बॉलवरती कशा प्रकारे विकेटला पहा. पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये विकास पाटीलचा बॉल थोडा पुढे टाकला, ऑफस्टंपच्या बाहेर घेऊन गेले. क्षेत्ररक्षक होते घनश्याम भोईर आणि बरोबर प्रॉपर जसा कॅच घ्यायला हवा त्या पोझिशन मध्ये त्याने कॅच घेतला आणि दाखवून दिलायत या पोझिशन मध्ये तुम्हाला या पद्धतीने झेल घ्यायचा आहे. पुढचा बॉल फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय. पुन्हा एकदा घनश्याम भोईर आलाय, श्याम आलाय, घेतलाय श्यामनं झेल, संपलाय बॅटरचा खेळ. एकदा टाळ्यांचा गजर पंचांसाठी होऊ देत, कारण ज्या पद्धतीने ते मनोरंजन करतात एंटरटेनमेंट. आणि रणजित किनी यांच्याकडून पंचांसाठी बक्षीस आलेलं आहे. हो, पंचांना हे पारितोषिक दिलं जात आहे. एकदा गाणं होऊ द्या. एंटरटेनमेंट थँक्यू धन्यवाद रणजित किनी. दुसरे डान्सर पोहोचले होते आणि पंचाने पारितोषिक दिलंय. म्हणून म्हटलं की पंचांवरती खऱ्या अर्थाने ह्या कलाकृती सादर ज्यावेळी केल्या जातात त्यावेळी त्यांच्या कलागुणाला तुम्हाला वाव द्यायचा असतो. आणि बरोबर रणजितजी किनी लगेच त्यांना बक्षीस घेऊन गेले होते. 8 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. विकास पाटील हॅट्रिक वरती कळला फटका, हॅट्रिक. ओ माय गॉड, हॅट्रिक पूर्ण होण्याच्या जवळपास होती आणि ती आता मात्र त्या ठिकाणी आपल्याला न होता पाहायला मिळत आहेत. विकास पाटील परंतु चांगला षटक फेकला आहे. 2 ओव्हर 9 धावा 4 गडी बाद. डीजे थँक्यू. भरपूर जण एन्जॉय करतात. 2 षटक 9 धावा
4 गडी बाद. प्रताप आहे, प्रताप पण भरपूर एन्जॉय करतोय, पण ती लिस्ट माझ्याकडे आहे. प्रताप 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 लिस्ट माझ्याकडे आहे. 2 ओव्हरचा केस संपला. धावा 9, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा षटक हाताळण्यासाठी प्रदीप आलाय. मागच्या मॅचचा हिरो प्रदीप. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने त्यांचेच बंधू महेश पाटील यांच्या हातामध्ये आलाय. फिल्डिंग केलं, एक धाव कंप्लीट. धावसिंग धाव फलक्यावरती 10 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून 5 बॉलचा खेळ बाकी आहे. मृदुलजी काय वाटतंय, धावा येत नाहीत, धावा थांबल्या गेलेल्या आहेत? नक्कीच आता धावा गरजेच आहेत. सुजल असेल, सुजलमध्ये त्या प्रकारची ती क्षमता आहे, परंतु समोर प्रदीप आहे. प्रदीपने या अगोदरच्या मॅच मध्ये तो प्रभावित करणारं काम, 1 चेंडू 1 धाव्यांची गरज असताना सुजल आता प्रयत्न करतोय. येतोय, चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. सिंगलचा धुक्यामध्ये कन्वर्ट. 2 धावा धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत धावफलकावर 2.2 चेंडूंचा खेळ, 12 धावा धावफलकावर आहेत. 12 झाल्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉलमध्ये आणखीन जर 10 आल्या तर 22 पर्यंत मजा येईल. कारण संध्याकाळचं सत्र आहे, 3 ओव्हरमध्ये 20-22, तर तिथून मजा येऊ शकतात. परंतु तितक्या रन येणं गरजेचं आहे, कारण दुसऱ्या बाजूला बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे शिरगाव स्पोर्ट्स शिरगावकडेही. सफल झाले भरपूर बाहेर आले, 5व्या 6व्या स्टंपच्या बाहेर आले. परंतु इथे प्रदीपच्या अगेन्स्ट तुम्हाला तितकं सफल होऊन खेळता येईल का, हाही प्रश्न आहे. डॉट बॉल आलात आणि 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 12. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 12 धावा. त्या धावफलकावर 4 गडींच्या मोबदल्यामध्ये सुजल प्रयत्न करतोय, परंतु ज्या प्रकारचा आतापर्यंत प्रदीप सोपं लाईन लेन टप्पा सर्व काही प्रभावित करणार आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा, अजून एक निर्धाव येतोय. आता प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे, सर्व काही झलकून येत आहे. माऊली तलावपाडा बचा संघ, परवा दिवशीचा दिवस, ग्रँड पहिला दिवस, आणि त्यावेळेला तो प्रभावित करणारा खेळ धनंजय सर पाहिला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय केलं होतं प्रदीपनं. डायरेक्टचा प्रयत्न केला, इतक्या जोरानं फेकला होता ना, कदापि बाउंड्री लाईनच्या बाहेरही गेला असता. पंचांना हिट करण्याचा प्रयत्न होता वाटतं. धावा 12. फटका खेळा हवेमध्ये, उंच गेलाय, घनश्याम भोईर यांच्या हातामध्ये गेलाय. नंबर 3 कॅच घेतलाय घनश्यामनं. पाठीमागे सेलिब्रेशन प्रताप आणि रोनकचं सुरू झालं. वा 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 वा, काय मैदानाच्या मध्ये सामने रंगतायत. आणि घनश्याम भोईर यांनी या कॅच साठी डॉक्टर पांडुरंग पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज जमा झालेला आहे. 3 कॅच आतापर्यंत घनश्याम भोईर यांनी घेतलेल्या आहेत. वा वा वा, ज्यांना बक्षीस भेटलं त्यांना रात्री आपल्याला इथेच भेटायचं आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. 12 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. लास्ट बॉल निर्णायक असणार आहे. शेवटचा बॉल पाहूया कशा प्रकारे हाताळला जातोय गोलंदाज प्रदीप. तयार, एखाद्या मोठ्या पटक्याच्या अपेक्षामध्ये आहे तलावपाडा. हो, मोठ्या पटक्याच्या अपेक्षामध्ये नंबर 4 कॅच घेतलाय घनश्याम भोईरने. थँक्यू. जसं पाहिलं प्रत्येकानं 3, 4, 5 2-2 विकेट मिळाल्यात. म्हणजे महेश पाटीलनं आज जशा धावा दिल्या होत्या 5, 4, 3 तशाच पद्धतीचा आता मैदानावरती आपण पाहिलं तर गोलंदाजी झालेली आहेत. 1 नंबरची कामगिरी झालेली आहे. प्रदीप पाटीलसाठी योगेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज झालेला आहे. आज पारितोषिक भरपूर येणार आहेत. योगेश पाटील कडून प्रदीप पाटीलला 500 रुपयाचं प्राइज दिलं जाणार आहे. प्रदीप 500 रुपयाचं प्राइज घ्यायचं आहे. योगेश पाटील यांच्याकडून ते दिलं जाणार आहे. आणि घनश्याम या डॉक्टर पांडुरंग पाटील साहेबांकडून 500 रुपये दिले जाणार आहेत. घनश्याम भोईर या लगेच मंचावरती या, पटकन या. परशुराम मात्रेकडून घनश्यामला कॅश साठी 500. वा वा,
योगीजी पाटील यांच्याकडून आपण पाहिलं तर दिलं जातं आता डॉक्टर पांडुरंग पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि परशुराम म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राईज. घनश्यामच्या 4 कॅचसाठी 1000. चला कमेंट्री बॉक्स मध्ये पण आता मृदुलजी याचा आवाज ऐकू येईल तुम्हाला. लक्षात इतकं मोठं नाही आहेत. 18 बॉलमध्ये 13ची गरज. यस येणारे 18 चेंडू 13 धाव्यांचं एक माफक आव्हान धावफलकावर आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही शक्य आहे. आपण पाहतो अनेक वेळा क्रिकेटचा खेळ काय शिकवतोय ना भूतो ना भविष्य, म्हणून या खेळाकडे पाहिलं जात आहे. माफक आव्हान धावफलकावर येणारे 18 चेंडू 13 धावा त्या धावफलकावर बनवायचे आहेत. 2 सलामीवर बॅटर आहे. 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची ती क्षमता आतापर्यंत आपण पाहिले. परंतु काय घडणार, नाण्याची एक बाजू आतापर्यंत आपण पाहिली, आता दुसरी बाजू पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. एक भव्य दिव्य असं आयोजन, निसर्गरम्य वातावरण आणि त्या वातावरणामध्ये हे मैदान आपण पाहतोय, ती खेळपट्टी, ती आउटफील्ड, हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम हा रंगताना आपण पाहतोय. शिरगाव स्पोर्ट्स आयोजित शिरगाव चषक 2026 ग्रँड फिनालेचा सामना. एकीकडे आपण पाहतोय माऊली तलावपाडा बचा संघ आहे, विपक्ष शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा संघ. येणारे 18-13 धावांचं लक्ष धावफलकावर आहे. पहिला चेंडू लाईन लेन टप्पा अगदी वेगावर होता. निर्धाव चेंडू येतोय. चांगली लाईन आहे आपण पाहतोय. पहिला चेंडू, 2 सलामीवर बॅटर, 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. परंतु येणाऱ्या 18 मध्ये 13 धावांचं आव्हान, एक माफक आव्हान धावफलकावर आहे. काय घडेल काय बिघडेल ती येणारी काळवेल नक्कीच दर्शवेल. परंतु पहिल्या चेंडूवर हार्दिकनं प्रभावित करणार तो मारा. पुढील चेंडू यावेळेला भिरकावून दिला. येतोय चेंडू सीमा रेखा पार. हे पाहिलं नयन पानाचं आयोजन ब्युटीफुल. शिरगाव संघाची संघ निष्ठा पॉवरफुल. आमच्या शिर थोडं उडती गाणं घ्या, कारण आता अंपायर्सला नाचायचं आणि बाकीच्या गाण्यावरती पंचांनाही नाचू द्या, कारण थोडं आता जास्त रन नाही आहेत. धावा 6 आल्यात. पहिल्या बॉलवर तिथून सुरुवात जी आहे ती सुरुवात करण्यात आली होती षटकारानं. पुढचा बॉल हार्दिकचा पुन्हा एकदा बागपुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र होत नाहीत. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातो. आतापर्यंत बॉल फेकून झाला 3 धावा धावफलकावरती 6. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. हार्दिक पहिल्या दिवसामध्ये त्या प्रकारचा प्रभावित करणारा खेळ, परंतु आता अक्षय आहे, सँडी आहे, लहरामध्ये आहे. अतिशय चांगला खेळ त्याचा पाहिलाय. माफक आव्हान धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू निर्धाव येतोय. बरोबर 4 बॉल आतापर्यंत फेकून झालं. .6 ही आतापर्यंत कहाणी आपल्याला पाहायला मिळाल्यात. उर्वरित बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाच्या मध्ये. अजून 2 बॉल कशा प्रकारे हाताळले जातात ते पाहूयात. 6 धावा धावफलकावरती आहेत, ऑन स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा बॉल ओद विकेटने. हार्दिक तयार. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती पूल केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचं सिग्नल पाहूयात. डीजे एक मिनिट. चौकार. थँक्यू. खूप सुंदर पद्धतीने आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अंपास देखील नाचत आणि बरोबर रोनकचा पण डान्स पाहायला मिळतोय. धावसंख्या 10. मॅच जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. या षटकातील शेवटचा बॉल हार्दिकचा. खुलबट टप्प्याचा बॉल टाकला, जडमध्ये बॉल टाकला. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कुठलाही नाही आहे, त्यामुळे दीर्घाव चेंडू येईल. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये असेल. बाकी रन करायचे 3. जाऊया डीजे कडे, ऐकूयात संगीत. बघून घे राणी इवलाचा प्राणी, बघून घे राणी इवलाचा प्राणी, शिवका उलटा टांग
थँक्यू. येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 12 बॉल मध्ये रन करायच्या 3. 12-3. गोलंदाज तयार आहेत. पहिला बॉल जयसाठी जयनं अलकताना चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलेत. त्या ठिकाणी सुजल आहे. सुजलनं बरोबर बॉल फील्ड केलेत. एक सिंगल कंप्लीट होईल. आता मॅच जिंकण्यासाठी धावा करायच्या. तिथून 2 झाल्यात. बरोबर 11 झाल्यात. 2 धावेची गरज आहे. दोन धावेची गरज. पटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. पंचाने सांगितलं 22 आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगावची स्पर्धा जिंकल्यात. शिरगाव या टीमनं अभिनंदन. हे पाहिलं नयन पानाचं आयोजन ब्युटीफुल शिरगाव संघाची संघ निष्ठा आहे हो पॉवरफुल. आमच्या शिरगाव स्पोर्टचा चषक आहे चषक वंडरफुल. आमच्या शिरगाव स्पोर्टचा चषक आहे चषक वंडरफुल. आमच्या जनार्दन मामाचा आम्ही करतो यादर. हे विजय सेठ पाटीलचा आहे संघाला आधार. आमच्या जनार्दन मामाचा आम्ही करतो यादर. हे विजय सेठ पाटीलचा आहे संघाला आधार. दिनकर मामाचा सपोर्ट करतोय संघाला ग्रेसफुल. दिनकर मामाचा सपोर्ट करतोय संघाला ग्रेसफुल. आमच्या शिरगाव स्पोर्टचा चषक आहे चषक वंडरफुल. आमच्या शिरगाव स्पोर्टचा चषक आहे चषक वंडरफुल. आमच्या जनार्दन मामाचा आम्ही करतो यादर. हे विजय सेठ पाटीलचा आहे संघाला आधार. आमच्या जनार्दन मामाचा आम्ही करतो यादर. हे विजय सेठ पाटीलचा आहे संघाला आधार. दिनकर मामाचा सपोर्ट करतोय संघाला ग्रेसफुल. दिनकर मामाचा सपोर्ट करतोय संघाला ग्रेसफुल. आमच्या शिरगाव स्पोर्टचा चषक आहे चषक वंडरफुल. आमच्या शिरगाव